नागपुर के वाटोड़ा थाना क्षेत्र में ठगी का सनसनीखेज मामला सामने आया है, जहां एयरपोर्ट पर नौकरी दिलाने के नाम पर 5 लाख रुपए से ज्यादा की ठगी का खुलासा हुआ है। शातिर ठग ने खुद को फर्जी अफसर बताकर महिला के बेटे को एयरपोर्ट अथॉरिटी में जूनियर एग्जीक्यूटिव बनाने का झांसा दिया, लेकिन जब असलियत सामने आई तो महिला के होश उड़ गए। वाटोड़ा पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। धोखाधड़ी की वारदात खरबी परिसर की है, जहां पीड़ित की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया है। पीड़िता के मुताबिक आरोपी विष्णु हरिभाऊ पवार उम्र 42 वर्ष निवासी परभरी ने उनके बेटे को एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यानी कि DGCA में जूनियर एग्जीक्यूटिव ऑफिसर की पक्की नौकरी लगाने का झांसा दिया था। आरोपी ने अलग अलग किस्तों में कुल 5,04,000 रुपए एच लिए हैं। पीड़ित परिवार का विश्वास जीतने के लिए आरोपी ने शुरुआत में स्टाइपेंड के नाम पर 60,000 भी भेजे, लेकिन बाद में न तो नौकरी दिलाई और न ही पैसे वापस किए। ठगी का एहसास होने पर पीड़िता ने पुलिस का दरवाजा खटखटाया। वाटोड़ा पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 318/4 के तहत धोखाधड़ी का केस दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। वाटोड़ा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारे वंदना राजेंद्र फटिंग वय 53 वर्ष, प्लॉट नंबर 5 गंगा हाऊसिंग सोसायटी या ज्या महिला आहेत, या महिलांचा मुलगा हा जो आहे आशय म्हणून, तो सध्या शिक्षण घेत आहे आणि त्याला DGCA एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया येथे एका ठिकाणी नोकरी लावून देतो म्हणून यातील आरोपी नामे विष्णू हरिभाऊ पवार वय 42 वर्ष, राहणार जिंतूर परभणी असा आहे। याची ओळख झाली होती आणि माझी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ओळख आहे आणि त्या ठिकाणी मी नोकरी लावून देतो म्हणून यातील फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी थोडे पैसे घेऊन जवळजवळ 5,04,000 रुपये घेऊन 60,000 रुपये स्टायपेंड इतका पगार मिळेल या नोकरीचा आमिष दाखवून 5,04,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यांना वारंवार त्यांनी पुन्हा कॉन्टॅक्ट केले किंवा अपॉइंटमेंट लेटरसाठी हे केलं, त्यानंतर पुन्हा या आरोपींनी त्यांना टाळाटाळ केलेली आहे। या अनुषंगानंतर तक्रारानंतर आम्ही वरिष्ठांना विचारून तात्काळ आम्ही सदर गुन्ह्यामध्ये 318/4 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या आरोपी अटक नाही आहे, कालच रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर तपासामध्ये आम्ही सदर आरोपीला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। तर असे बरेचसे प्रकरण फसवणुकीचे येत आहे, यामध्ये तुम्ही जनतेला काय आव्हान? माझं सर्व जनतेला तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हेच आव्हान राहील की असे बरेच लोक जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना किंवा त्याचे नातेवाईकांना किंवा त्याचे वडील आई वडील यांना विश्वासात घेऊन किंवा त्यांचे बेकारी जे आहेत त्यामध्ये त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी माझी ओळख आहे, मी तुम्हाला नोकरी लावून देतो, यामुळे तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील असं म्हणून काही ठिकाणचे अशा कंपन्यांचे बनावट अपॉइंटमेंट लेटर सुद्धा देऊन सुद्धा काही लोकांना फसवतात आणि त्याच्याकडून पैसे उकळतात। तर असे प्रकार बऱ्याच नागपूर शहरामध्ये इकडे तिकडे होत आहेत। तरी माझं सर्व पालकांना किंवा नातेवाईकांना किंवा सुशिक्षित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना हेच आव्हान राहील की असं कुठेही नोकरी लावून दिली जात नाही। तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट असेल किंवा प्रत्यक्ष कंपनीत जाऊन सदर वॅकन्सीवर चौकशी करून नंतरच आपण ॲप्लिकेशन करावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो। आणि असे कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये आणि असा कुठं प्रकार झाला असेल किंवा तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केला असेल तर तुमच्या संबंधित पोलीस स्टेशनला तात्काळ सदर बाबत तुम्ही तक्रार दाखल करा, हेच माझं आव्हान आहे।